माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुम्ही पहिल्यांदा पण गेले असाल आणि खूप जणांनी हे गार्डन बघितलं पण असेल, कारण हे गार्डन ओपन झालेलं आहे 2020 मध्ये आणि हे खूप फेमस गार्डन झालं होतं रील्स आणि यूट्यूब व्हिडिओजमुळे। तर आज मी जात आहे सेंट्रल पार्क घनसोलीमध्ये। हे गार्डन जस्ट घनसोलीच्या स्टेशनच्या बाहेरच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर। तर मग चला या गार्डनला एक्सप्लोर करूया। या गार्डनमध्ये मी पहिल्यांदा पण 2दा गेली होती, पण त्या टाइमला खूप रश होती, कारण खूप जण या गार्डनला बघायला आणि विजिट करायला येत होते। तर या गार्डनमध्ये फ्री एंट्री आहे आणि पार्किंग पण आहे, जिथे तुम्ही तुमचे स्कूटी आणि कार्स पार्क करू शकता। जस्ट गार्डनच्या एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे सुंदरसा हा फाउंटन दिसेल, जिथे तुम्हाला संध्याकाळी व्ह्यू खूप चांगला येतो आणि इथे तुम्ही फोटोशूट्स, बेबी शूट्स, प्री वेडिंग शूट्स असे खूप सारे शूट्स करू शकता, फोटोग्राफी करू शकता आणि रील्स सुद्धा शूट करू शकता। हे गार्डन खूपच मस्तपैकी डिझाईन केलेलं आहे आणि इथे खूप सारे अशा जागा बनवलेल्या आहेत जिथे तुम्ही बसून खूप सारे फोटोज क्लिक करू शकता तुमच्या इंस्टाग्राम पेजसाठी। आणि जर तुम्ही फॅमिली बरोबर इथे येणार असेल तर पिकनिकसाठी हे गार्डन खूपच मस्त आहे। वन डे पिकनिक प्लॅन करत असाल तर या गार्डनला जरूर विजिट करा। या गार्डनचं टायमिंग आहे सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत टायमिंग्स आहेत। मग फ्रेंड्स, हे गार्डन फेमस का आहे? कारण हे तुम्ही पुढे बघू शकता व्ह्यू, जिथे तुम्हाला एक डोकं दिसतं आहे, त्याला बोलतात की प्रकृती मान। या गार्डनला असं डिझाईन केल्यामुळे ह्या गार्डनला सगळ्यांना बघावंसं वाटत होतं आणि सगळे इथे व्हिजिट करत होते आणि मी पण यासाठीच इथे आली होती। आणि त्या टायमाला खूप सारे रश होती, म्हणून या गार्डनचा व्ह्यू मी बरोबर घेऊ शकत नव्हती। एवढ्या गर्दीत काय व्हिडिओ घेऊ शकणार, म्हणून मी आता इथे गेली होती तर मला इथे जागा खूप शांत वाटली आणि इथे तुम्ही जाऊन खूप मस्तपैकी आता बसू शकता, शांतता पण आहे इथे। आणि तुम्ही अगर तिथेच राहत असाल तर इथे वॉकिंगसाठी पण खूप जागा आहे, जॉगिंगसाठी पण इथे लोक येतात। टाइम स्पेंड करायला बसायला खूप सारी जागा ठेवलेली आहे, जिथे तुम्ही टाइम स्पेंड करू शकता आपल्या पार्टनर बरोबर, आपल्या फॅमिली बरोबर। आणि जर तुम्ही मुलांबरोबर येत असेल तर इथे तुमच्या मुलांसाठी खूप सारे प्लेइंग एरियाज पण बनवलेले आहेत। फ्रेंड्स, हे तुम्ही बघू शकता इथे प्लेइंग एरिया आहे, तुमचे मुलं इथे खूप मस्तपैकी एन्जॉय करू शकता। आणि आता एवढं एंट्री असतं की जिथे तुमचे मुलं आरामशीर खेळू शकता। स्लाइड्स बनवले आहेत जिथे तुम्हाला बोर पण होणार नाही, तुमच्या मुलांना पण बोर होणार नाही खेळायला। जरा टाइम काढून गेला तर तुमची मुलं जास्त एन्जॉय करतील।
इथे हाइड अँड सीक जागा आहे, भूलभुलैया टाईप आहे, जिथे आपण हाइड अँड सीक खेळू शकता, लपाछुपी खेळू शकता आपल्या मुलांबरोबर, मुलंसुद्धा खेळू शकता आणि तुम्ही एका साईडला बसून तुम्ही त्यांना बघू शकता. कारण आता इथे झाडं कापलेली आहेत म्हणून इथे सगळा व्ह्यू दिसतोय. हे झाडं एकदम वाढलेली असतात, त्या टायमाला आतलं काही दिसत नाही आणि खूप टाईम लागतो इथून फिरून जायला. त्यानंतर इथे हे स्केटिंग एरिया बनवले आहे, जिथे तुमची मुलं स्केटिंग करू शकता आणि स्केटिंग प्रॅक्टिस पण करू शकता. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या गार्डनला पहिलं कोण कोण जाऊन आले आहे तर कमेंट करून जरूर सांगा की तुम्हाला हे गार्डन कसं वाटलं. कारण बाकीचे जे नाही गेलेत त्यांना माहिती पडेल हे गार्डन किती चांगलं आहे तुमच्या कमेंटमुळे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.